पण मी कंदील बघा कसं मस्त बनवलंय. मी सर्व काही पॉसिबल करून दाखवेल तुम्हाला. स्टॅम्प आलेला, तुपाचा डब्बा तिने कट केलाय. पहिलं तर मला लाज वाटायची, कुठे ब्लॉगिंग करतोय, काय करतोय, कसं करू, काय नको करू, लोक हसतील, लोक काय बोलतील. जाऊ ना आम्ही कुठे फिरायला पक्का. बघता बघता आजचा दिवस 85 डेज कसे निघून गेले काही कळत नाही. अंधेरीवरून बोरिवले जाण्यासाठी गर्दी बस. हॅलो, गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं यार. मी आता अंधेरीला येऊन ब्लॉग चालू करतोय आणि सकाळी कालच्या प्रमाणे मला खूप धावावं लागलं आणि आता अंधेरीला आलो होतो लोकल पकडण्यासाठी. पण इथे पण आता खूप जास्त गर्दी आहे. तर बघूयात इकडनं कोणती लोकल येते आपल्याला, ती पकडून जाऊयात आपण ऑफिसला आपल्या. करेक्ट 7:30 वाजलेत आणि मी आत्ता ऑफिसमध्ये निघालो आहे आणि मी ब्लॉगिंग चालू केली. बघता बघता आजचा दिवस 85 डेज कसे निघून गेले काही कळत नाही. आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा मला खूप छान रिस्पॉन्स देत आहेत, चांगले व्हिडिओ तुम्ही बघत आहेत, छान छान कमेंट करत आहेत. यार मजा आल्या. आता मला तर ब्लॉगिंग करायला एवढी मजा येते ना, खूप जास्त मजा येते. स्टार्टिंगला वाटायचं की कसं ब्लॉग करू, काय रोज रोज तेच तुम्हाला दाखवू. पण मी रोज तेच तुम्हाला दाखवतो, घरचं माझं लाईफ, नक्सर डेलीचं रुटीन. पण तेही तुम्हाला आवडत चाललं आहे, तुम्ही बघत चाललेत, कमेंट्स करतात. आणि ठीक आहे, पहिलं तर मला लाज वाटायची, कुठे ब्लॉगिंग करतोय, काय करतोय, कसं करू, काय नको करू, लोक हसतील, लोक काय बोलतील. पण ठीक आहे, तर लोकांशी काही लेणं देणं नाही, आपण आपलं काम करत राहायचं बस. असं तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, मी सर्व काही पॉसिबल करून दाखवेल तुम्हाला. हे बघा, लोकशक्ती एक्सप्रेस आली. टाईम झाला आहे 7:55 आणि मी करेक्ट टाईमावर पोचतो सुद्धा अंधेरी स्टेशनला. आता मागे जातो आहे S1मध्ये. महिंद्राने जागा ठेवली आहे म्हणून मी पटापट चाललो आहे मागे. बाकी जागा ठेवली आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की आरामात जाऊन चढणार. तिकडे जाऊन पण लोक जागा ठेवतात, त्याच्या मागे भांडणं करतात. जाऊन पटापट जाऊन बसतोय मी आता. हा बॅग आहे किती फुल गर्दी. टाइम बघा 9:24 झाले. आज गाडी टाइमावर आलाय भाई. तू आया कर, गाडी टाइम पे आती है. हंस रहा है गाड़ी कुछ तो. हाय मंगी, हाय फाय. काय हात नको लावू. दात दाखव, टीत दाखव. नाही पडले ना, तू हलत आहे ना, मग काय हात लावतोय? हलतात मग कोणतं हलत दाखव. हलतंय, जाऊ दे. सडी करायचे बापरे. चला काय दिवाळी पण मी घरी बसल्या कंदील बनवले. वा पण वा. बसल्या म्हणजे ही कंदील बनवलंय, छान बनवलंय पण कंदील. तर 10 वाजले आता आणि आता जस्ट घरी आलोय. आणि नक्षू काय करतोय? जेवतोय आता, ते पण कार्टून लावून. वा, चल लवकर जेवून घे. काय करायचं जेवायला? बोंबीलची भाजी केलाय, बोंबीलचा रस केलाय. वा, मस्त प्रमाणे बोंबीलची भाजी केलाय. मस्त जेवून घेणार मी तर आता. हा हे बघा मस्त पनोळी कंदील बघा कसं मस्त बनवलंय. आणि पनोळी कंदील कशासाठी आहे? स्कूलमध्ये घेऊन झालं ना, नक्षच्या स्कूलमध्ये कंदील बनवायला सांगितलं होते म्हणून हे बनवणे असे छान असं कंदील बनवलंय. वा मस्त. आणि लाईट सुद्धा टाकलं त्याने तिने त्यामध्ये. वा नक्षू मस्त. लाईट्स कुठून घेतले तू? हा मस्त लाईट सुद्धा टाकलं बनवले बघा. छान पेपरवाला कंदील बनवलाय सर्व. वा मस्त. पकड एक मिनटं, पकड ना जरा. झाला ते. वा नक्षू, हे बघ आईने काय केलं तुझ्यासाठी मस्त. तू काय करतोय? तुकडे करून काय? तू बनवलं पाहिजे नाही कंदील, आईने बनवलं. टीचरने सांगितलं, टीचरनी बोलले की घरी तू आणि आई दोघे मिळून करून हेल्प करून बनवायचं ते. असं नाही सांगितलं की फक्त आई एकटीच बनवेल. हा मस्त. नक्ष पनूला करायला देते आणि पनूला आवडतं सुद्धा अशा काही गोष्टी करण्यासाठी. तेव्हा किती मस्त वाटतं. खूप मस्त कलरफुल पूर्णपणे पेपरने बनवलंय आणि सर्व घरात यूज केलेलं सामान आहे सर्व काही गोष्टी. आणि पेपर्स लावले आहेत मस्त. ही लेस, साडीची लेस काढली का? पण कसली लेस काढली तुम्ही? ही एक्स्ट्रा लेस होती ते पण लावले त्यांनी मस्त. पेपर लावले कलरफुल. आणि हा वरचा जो दिसतोय, हे वरती त्यांनी काहीतरी प्लास्टिक लावलंय मस्त छान असं बनवलं. हा डब्बा कसला? डब्बा कसला? तुपाचा डब्बा. वाव
ते आतमध्ये हा जो बॉक्स असतो ना, आतमधला हा जो बॉक्स, हा तुपाचा डब्बा तिने कट केलाय. हा अरे ते ठेवलंय फक्त, नाही कट नाही केलं, ठेवलंय फक्त बघा. इकडे समजून बघा. अरे निघत नाही, तुपाचा डब्बा ठेवला तिने. वा वा वा, छान छान छान, मस्त मस्त, काहीतरी केलंय चांगलं वाटतंय. आता चिडेल. घे ठेव इकडे बघा, ठेवू दे. लाईट व्यवस्थित लावायला पाहिजे ती. काय कसं लावते, सोडायच लागेल लाईट. तो डब्बा असा घेतला, बॉटल घेतली असती, खाली पडलं असतं ते. हा ना, छान आहे पण मस्त, गुड जॉब, बिग थम्स अप. बाकी का काम त्यामध्ये काय करतोय तू, चिपकवते? हो हो हो, मला वाटलं चालत आहे. बापरे किती काम आहे यामध्ये. जाऊ दे, 10 वाजून 20 मिनिटं झाले. मी फ्रेश होतो आणि जेवून घेतो. ती तिचं काम करत आहे. आणि जेवायला आता बनवून केलं आहे बोंबीलची भाजी, आणि मस्त ही बोंबीलची भाजी आहे. हो 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 हो, मस्तच. आणि कुकरमध्ये भात आहे. 10 वाजून 35 मिनिटं झाले. मी जेवून झालो. पण नक्ष बघा, नक्ष लवकर जेव. हा ना, फोन घेऊन बसला जेवणा, अर्धा एक तास झाला घेतो. हा असं काही लिमिट नसते जेवणाची. आणि इथे बघा, हे बघा काय फटकाव जरा. नाही खूप फटकाव जरा. आजच सकाळी मारला त्याला काय. नक्षू एक मिनिट स्टॉप कर. आज तुला सकाळी आईने फटके दिले ना, सकाळी तुला आईने फटके दिले ना, कुठे लागला? थांब ना, बंद कर ना जरा, बोलतात ना बाबा. कुठे लागला तुला सांग? किती जोरात मारला? स्टॅम्प आलेला. एवढं जोरात मारला. पण आज पक्का फटकावला त्याला. आज नुसतं मस्ती करत होतो दुपारी. आज नक्की तुझा लास्ट पेपर आहे म्हणजे लास्ट पेपर आहे तुझा, लास्ट. मग तर मजाच मजा ना, हो ना? अरे बोल तरी, मजाच मजा ना. कुठे जाणार आहे तू? थांब ना जरा, मला सांग, सुट्टी पडा कुठे जाणार आहे? नाही खरं सांग. वड्रेला की मामा, की दांडेला मामाकडे, की रुद्र दादाकडे? नक्की सांग कुठे जाणार आहे. नक्की. मग तू आमच्यासोबत ना राहणार. मग आम्ही जातील कुठे फिरायला, सांगू नको आम्हाला. मग जाऊ ना आम्ही कुठे फिरायला, पक्का. आम्ही तर आई मस्त आता, बाबांची गाडी पण येईल नवीन, बाईक. मग तर आई आणि बाबा तर खूप फिरणार बाईक घेऊन. चालेल ना, फिरायचं ना आपण? बोल आईला सांग, बोल. आमचा प्लॅन आहे. मी आईला बोलतो जायचं आम्ही, पण तू तर सांग, तुला चालेल ना? बघ हा, मग सांगू नको एकटी फिरत असं. थांब ना, हा मला सांगू नको तुम्ही दोघे फिरायला गेले. खरं सांग, चालेल आम्ही असं ड्रामा करतो ना, ड्रामा. आता बोलले चालेल आणि जाऊन आले कुठे, आणि फोटो जर आम्ही क्लिक केले आणि फोनवर जर फोटो भेटलेत ना, मग चालू होईल नखरे. तुम्ही एकटे फिरतात, मला घेऊन जात नाही ना, असं ना तसं ना चालू. हा बघा आमचा राईडचा फोटो आहे. आपण एक पुढचा होता आपलं नाशिकला गेला पण तो. हा हे फोटो बघा आमचे. थांब ना त्यांना बघा. हे बघा आमचे नाशिकचे फोटो आहेत. आम्ही राईडवर गेलो होतो ना. अरे क्लिक पण दिसत नाही ते. हा मस्त फोटो आमचे. ही बाईक बघा आपली काय छान, आणि फोटो बघा कसला भारी आला होता सनलाईट. नक्षू बघितलं कसं फोटो बाबांचा, मस्त आहे ना. हे बघा, हो हा गॉगल तर माझा कुठे हरवला माहिती नाही. हे बघा हा व्ह्यू बघा कसला भारी वाटते ना. हा मस्त रोड आहे हा. आम्ही मिसळपाव, स्पेशली मिसळपाव खायला गेलो. हा ब्लॉग, हा पण माझा ब्लॉग आहे. आईस्क्रीम आहे, कशी लागते. आम्ही पेरूची वाडीमध्ये हा मिसळपाव खाण्यासाठी गेलो स्पेशली. अरे आता पण आम्ही विचार आहे की यावेळेस पण पेरूची वाडीसाठी मिसळपाव खाण्यासाठी पुन्हा जाऊयात, पुन्हा तो ब्लॉग बनवूयात. बघूयात आता बाईक आल्यावर सगळं डिसाईड करायचं कुठे जायचं ते. SBI मध्ये आलो होतो, ATM कार्डमध्ये बंद. अरे यार एवढं लवकर आता ATM काय बंद, आता चालू होतं. मी जे 10 वाजता गेला तेव्हा. आता दुसऱ्या ठिकाणी कुठे ATM कार्ड आहे ते मला शोधावं लागणार आहे यार. नक्षू काय किती वाजले बा, मी बाहेर थांबून पण आलाय बा. 11 वाजता अजून पण झोपतो तू फोन बंद कर, पहिला बंद कर.
हा लॉक जेव पटकन, लवकर जेव. आता बघू नको, लवकर लवकर जेवून घे. अरे कधीपासून बघत बसलाय तो, जो पण त्याला ओरडत नाही ना तो पण त्याला कळत नाहीये. आता गपचूप ओरडा केला कधी फोन बंद करून बसला का. अरे परत चालू केला, त्याने परत चालू केला, मी केला परत चालू केला. लक्षू काय बंद लवकर आता. हा पोराला ओरडायला पण मला जमत नाहीये, कारण लाडाचं जेवढं वागवलं जरा मी काय बोलणार त्याला. पण ना भांडे बघ किती आहेत, केवढे भांडे आहेत म्हणू. पूर्ण दिवस भांडे असले म्हणते तू असते काय. मला काय नक्षू टाइम बघ 11 वाजले. तू फोन तिकडे जेव्हा असा तुला भूक लागलाय ना, जेव्हा असाच भूक लागलाय ना, जेव्हा असाच अजिबात फोन भेटणार ना तुला. मी घरी आल्यापासून जेवतोय, तो 10 वाजल्यापासून जेवायला लागला. आता 11 वाजले तर 2 चपाती संपत नाही आहेत. 5 खाल्ले, बापरे सॉरी, 5 चपाती खाल्ल्या त्याने. म्हणजे नुसतं चपाती का खातो माहिती का, फोन बघण्यासाठी चपाती खातो, फोन बघण्यासाठी. आता ही जर चपाती खाली नाही ना तू नक्षू, तो फटके बघ, ही पूर्ण संपवायची हा. जे खाल्ला तुला फटके भेटणार आता विदाउट फोन, कळलं. मस्त खायचं आणि झोपायचं लगेच. हा उठ अंथरून करायचं, उठ. मस्त जेवून झालं त्याचं आणि डायरेक्टली तिकडेच झोपला. हात तरी धुतलास का तू, हात धुतले आता, हात धुतले जेवल्यानंतर, हात पण धुतले. चल हात धुजा, हँडवॉश कर जा. त्याने हात पण धुतले ना, डायरेक्ट झोपायला तयार. हँडवॉश कर लवकर. माझी बिचारी बायको किती काम करते ग. किती इरिटेट होते तू. बोलते तेव्हा एकच जा ना. हो ग, ऐकतो ना, किती ओरडतेस. हा हसतोय मी, असं करत होतो का हसतोय. काय झालं दादा, तू का हसतोय. म्हणजे जेव्हा कधी पण मला चिडते आणि ओरडतेस ना, तर नक्षी मजा येते, नक्ष खुश होतो. हा ना, तेव्हा हसतो तिकडे. लबड आहे तू खूप. हा पाणी पिऊन घेतो एक मस्त. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतोय. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात असाच नवीन ब्लॉग मध्ये. भेटूयात उद्या. बाय बाय. काय 1 मिलियन लाईक करा, बाप एवढे 1 मिलियन. लक्षू 1 मिलियन साठी खूप टाइम आहे आपल्याला, खूप टाइम आहे, कळलं. पण आपण ते नक्की करू एक दिवस. हा नक्की करणार. चला भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.